नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवर जवाहर कारखान्याचा शेतकरी मेळावा पट्टणकोडोली. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. अल निनो इफेक्टमुळे आगामी हंगामात पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे जवाहर साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉक्टर जे.एम. रेवाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शेणखत, गांडूळ खत आणि ऊस पाचटाचा वापर करून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.80 ते 1% राखल्यास कमी पाण्यातही ऊसाची वाढ चांगली होते. तसेच शास्त्रज्ञ डॉक्टर जी.एस. कोटगिरे यांनी अवर्षण परिस्थितीत पाण्याचा ताण सहन करणारी VSI 8005 ही ऊस जात लागवडीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. बाष्पीभवन कमी करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून वसंत ऊर्जा व सिलिकॉनची फवारणी करण्याचा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. मेळाव्याच्या प्रास्ताविकात जनरल मॅनेजर किरण कांबळे यांनी सांगितले की कारखाना स्थापनेपासून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, विविध प्रकारची अनुदाने आणि ऊस विकास योजनांच्या माध्यमातून सातत्याने मदत करत आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, संचालक प्रकाश पाटील, सूरज बेडगे, माजी संचालक शेखर पाटील, पैसा फंड बँकेचे चेअरमन अण्णासो भोजे, शिवराज नाईक, उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, शेती विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी केन कमिटीचे चेअरमन दादासो सांगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.